शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आता 1.5 तासात पुणे ते अहिल्यानगर महामार्गाला समांतर दुहेरी रेल्वे मार्ग, राष्ट्रीय मार्गाला समांतर असल्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची असून 12 स्थानके उभारणार। शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर 6.30 कोटींचा बोजा, अनुदान लाटून शेडनेट न उभारणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शासनाकडून अनुदान लाटून शेडनेट न उभारणाऱ्या जिल्ह्यातील 70 शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर 6.30 कोटी रुपयांचा बोजा टाकण्यात आलाय। ही कार्यवाही होईल यासाठी कृषी विभागाला महसूल विभागाकडे सतत पाठपुरावा करावा लागल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे। राज्यात 40 बाजार समित्यांच्या शेतकरी भवन उभारणीला मान्यता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजना अखेर कार्यान्वित, दाखल प्रस्तावांना मिळाली प्रशासकीय मान्यता। फुंडकर फळबाग योजनेसाठी 104 कोटींचे अनुदान मंजूर, कृषी विभागाकडून योजनेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, यानुसार शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे। तर मंजूर निधीमधून राज्यात नव्याने 15 ते 16 हजार हेक्टर इतके क्षेत्र नव्याने फळबाग लागवडीखाली येण्याची अपेक्षा आहे। राज्यात 36 लाख महिलांना मनरेगातून रोजगार, सक्रिय सहभाग ग्रामीण सशक्तीकरणाचे लक्षण, महिला कामगारांचा सहभाग सतत वाढीव। धान्य साठवणूक योजनेत महाराष्ट्राचे निर्णायक योगदान, विदर्भातील अमरावतीत पहिला पथदर्शी प्रकल्प यशस्वी, शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी निर्णायक पाऊल, राज्यातील 12,000 कृषी पतसंस्थांचा सहसमावेश। 35 अत्यावश्यक औषधे स्वस्त दरात, हृदयरोग, मधुमेहावरील औषधांच्या किमतीमध्ये कपात, दीर्घकालीन आजारांवर उपचार घेणाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात दिलासा। आदर्श ग्रामला खासदारांची नापसंती, राज्याची योजनाही आमदारांनी गुंडाळली, महाराष्ट्रातील दत्तग्राम योजनेचे वास्तव, यंदा खासदारांच्या याद्या अंतिम नाही। जिथे जन्म झाला तोच बंगला 58 वर्षांनी मंत्री म्हणून मिळाला, आईसोबत प्रवेश करतात शंभूराज देसाईंना अश्रू अनावर। बरोबर 58 वर्षांपूर्वी ज्या बंगल्यात जन्म झालाय त्याच बंगल्यात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी रविवारी मलबार हिल येथील मेघदूत या शासकीय बंगल्यात आपल्या कुटुंबियांसमवेत प्रवेश केला। दरम्यान या प्रवेशावेळी शंभूराज देसाई यांच्यासह त्यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई यांच्यासाठी हा भावनिक क्षण होता। पाक चीनचा कांदा भारताचा झाला वांदा, परदेशी माल मिळवतोय 30% स्वस्त, भारतीय बाजार कोसळला, कांदा निर्यात सरकारच्या हस्तक्षेपामुळे डळमळीत। 600 हेक्टरवरील सोयाबीन पीक फस्त, हुमणी अळीचा अमरावती आणि अकोला जिल्ह्यामध्ये प्रकोप, शेतकरी पुरते धास्तावले, बीज प्रक्रिया न केलेल्या पिकांवर अधिक रोग। आधी शेतीचा मोबदला जाहीर करा, नंतरच मोजणी, बेलखेड शिवारातील शक्तीपीठ महामार्ग, उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। वर्धा जिल्ह्यातील प्रकल्प 54% भरले तरी पाण्यासाठी पायपीट, नियोजन शून्यतेचा परिणाम, मुसळधार पावसाची प्रतीक्षा। कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। राज्य सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, या आश्वासनाची पूर्तता आम्ही लवकरच करणार आहोत, त्याकरिता एका समितीचे गठन करण्यात आले आहे। मात्र या पुढील काळात शेतकरी कर्जबाजारीच होणार नाही, याकरिता शेती क्षेत्रातील संसाधनाच्या बळकटीकरणावर राज्य सरकारने भर दिला असून त्याकरिता मोठ्या निधीची तरतूद प्रस्तावित केलेली आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले। भंडारा जिल्ह्यात केंद्रावर धान मोजणीच्या प्रतीक्षेतच शासनाकडे धान खरेदीची मागणी, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा पवित्रा। डिंबे धरणग्रस्तांना 49 वर्षांनंतर हक्काची जमीन, वळसे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, 277 प्रस्ताव दाखल, घोडेगाव तहसील कार्यालयात कॅम्पचे आयोजन। डिंबे धरणामुळे 12 गावे पूर्ण बाधित, 1 गाव अंशतः बाधित। शेतकऱ्यांना उपाशीपोटी आणि वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी टाळा, कृषी विभागाचे आवाहन, विषबाधा टाळण्यासाठी खबरदारी आवश्यक, 108 क्रमांकावर ॲम्ब्युलन्ससाठी संपर्क साधावा। नोंदणीकृत शेतकऱ्यांना मिळणार बोनस, शासनाचा निर्णय, ऐन हंगामात बळीराजाला दिलासा, शेतकऱ्यांमध्ये आनंद।
वसमत तालुक्यातील कुरुंद परिसरात शेतकऱ्यांचा कल केळी लागवडीकडे. 2 धरणाच्या पाण्यामुळे क्षेत्रात वाढ. केळीला मिळतोय 1,500 रुपयांचा भाव. पुढील वर्षात भाव वधारण्याची उत्पादक शेतकऱ्यांना आशा. 1 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचा दावा. कोकण गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचा शुभारंभ. नाशिककरांसाठी किकवी धरण महत्त्वपूर्ण. उरूलमध्ये वीज वाहक तारा तुटलेल्या तरीही वीज वितरणाचा कानाडोळाच. पिकांचे नुकसान. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांना फटका. शेतात तारा तुटून 9 दिवस झाल्याने शेतात काम करण्यास शेतकऱ्यांना येतायत अडथळे. खतांसाठी शेतकऱ्यांची वणवण. 40गाव येथे कृषी दुकानांवर लांबत लांब रांगा. खत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. खतांची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याची चर्चा. कोसळणाऱ्या धबधब्यांवर वीज निर्मिती शक्य. शासनाने पुढाकार घेण्याची गरज. पश्चिम घाटातील अनेक उंच धबधबे पाण्याचा करता येतील वापर. नांदेड जिल्ह्यात श्रावणातही आग ओकतोय सूर्य. गतवर्षीपेक्षा 64% पाऊस कमी. भूजस्तराच्या दृष्टीने चिंताजनक स्थिती. वीज गळतीचा भडका. 18,000 रोहित्रांमधून विद्युत पुरवठा. अन जिल्ह्यात होतोय 30% वीज गळती. परभणी शहरात सर्वाधिक 52% प्रमाण, तर पाथरी उपविभागात 37.95% पोहोचली वीज हानी. उपाययोजनांची गरज. लिंग गुणोत्तरात तफावत. जिल्ह्यात 1000 मुलांमागे केवळ 866 मुली. आरोग्य विभागाची आकडेवारी. जालन्यात मुलींच्या संख्येत घट होत असल्याने चिंता वाढली. शाळेतील भोजन आधी शिक्षक टेस्ट करणार, नंतरच विद्यार्थी. शालेय पोषण आहारात दर्जा सुधारणार. समिती ठेवणार. खाद्यपदार्थांच्या नमुन्यावर लक्ष. विषबाधा झाल्यास कारवाई होणार. डेंग्यू प्रतिबंधासाठी ॲबेटिंग मोहिमेची 3री फेरी. घरोघरी जाऊन डास पैदास होण्याच्या जागांचे सर्वेक्षण होणार. शेतकऱ्यांच्या माती परीक्षणासाठी 35,000 नमुने लक्ष. नागपूर विभागात कृषी विभागाच्या निष्क्रियतेमुळे शेतीची माती होत असल्यामुळे चिंता. केवळ 17% नमुन्यांची तपासणी झाल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला. बळीराजाकडील सोयाबीन संपले. बाजारात 300 रुपयांनी दरवाढ. नवीन हंगामाची प्रतीक्षा. सर्वसाधारण भाव 4,600 रुपयांवर. मागणी वाढल्याचा परिणाम. रावेरमध्ये केळी तंत्रज्ञान केंद्राची स्थापना होणार. तंत्रज्ञाच्या बैठकीमध्ये कार्यपद्धती निश्चिती. शेतकऱ्यांना मिळणार मार्गदर्शन. घरकुल योजनेच्या वाढीव अनुदान संदर्भात लाभार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था. नंदुरबार जिल्ह्यातील स्थिती. संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रशासनाला निर्देश. वाशिम विभागात जूनमधील पीक नुकसानीच्या मदतीसाठी हवेत 5.43 कोटी. जिल्हा प्रशासनाची मागणी. विभाग स्तरावर निधी मागणीचा अहवाल सादर. अकोला जिल्ह्यात जून महिन्यातील पावसामुळे 6 कोटींचे नुकसान. अहवाल आयुक्तांना सादर. 4,200 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना बसला होता फटका. पारोळ्यातील 27,000 शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळाला. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 59 फळबाग लाभार्थ्यांना 11 लाखांचे अनुदान वाटप. ई पीक व प्रत्यक्ष पिकात तफावत आढळल्यास विमा रद्द. 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. मंगळवेढ्यात अत्यल्प प्रतिसाद. महाराष्ट्र कर्नाटकात ऊस लागवड क्षेत्रात वाढ. साखरेच्या उत्पादनात 11% वाढ शक्य. इस्मातचा अंदाज. राज्यातील 225 तालुक्यांमध्ये कमी पाऊस. पिकांची अवकळा. 130 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक. पावसाळ्याचे जवळपास 2 महिने उलटलेत. या कालावधीमध्ये राज्यातील 358 तालुक्यांपैकी तब्बल 225 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची धक्कादायक नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. त्याचा फटका खरीपातील पेरणीवर झाला असून अनेक ठिकाणी पुरेसा पाऊस नसल्याने पिके अखेरची घटका मोजत आहेत. कांदा लिलावात शेतकऱ्यांचा एल्गार. अहिल्यानगरामध्ये हमाली दरवाढीचा विषय. 5 तास लिलाव बंद. गरिबांचा जीव वाचणार. अवयव प्रत्यारोपण मोफत होणार. तुमच्या कुटुंबात PM किसानचे लाभार्थी किती? हृदय, किडनी आणि यकृत यासारख्या इतर अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी 10 ते 30 लाख रुपयांचा खर्च येतोय. राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेत महागड्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश केला आणि यामुळे आता शस्त्रक्रिया मोफत किंवा अत्यल्प दरात होऊ शकतील.
जळगाव जिल्ह्यात गेल्या 10 वर्षात यंदाच्या जुलैमध्ये सर्वात कमी पाऊस, 37% पावसाची तूट, आठवडाभर पावसाची शक्यता कमीच, दमदार पाऊस 15 ऑगस्ट नंतरच। धुळे जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, शासनाकडून भरपाईची घोषणा। एप्रिल आणि मे महिन्यात गारपीट अवकाळीचा फटका बसला, शासनाकडून 15 कोटींची मदत जाहीर। बुलढाणा जिल्ह्यात 4 महिन्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे 1.23 लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान, 98 कोटींचे नुकसान, 6 जणांचा बळी गेलाय, शेतकरी भरीव मदतीच्या प्रतीक्षेत। अकोल्यात हवे 13,436 कुटुंबांना घरकुल मंजूर, 13,844 घरकुलांचे कामे प्रगतीपथावर। उल्हास आणि वैतरणा नदीचे पाणी नाशिककरांनाही मिळणार, राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही। सविस्तर अहवाल मिळाल्यानंतर जानेवारीपासून कामाला सुरुवात। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशनचं बटन दाबा। धन्यवाद।